मला वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची ऑफर होती. निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले यांचा खळबळजनक दावा. 5 कोटी 10 कोटी आणि 50 कोटींची ऑफर दिल्याचा कासलेंचा दावा. धनंजय मुंडेंनीच कासलेला एन्काउंटरची ऑफर दिली असेल. करुणा मुंडेंचा धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप. कराडला फाशी किंवा जन्मठेप होणार असल्यानं एन्काउंटरची ऑफर. करुणा मुंडेंचं वक्तव्य. पोलीस अधिकारी रणजित कासले विक्षिप्त माणूस. खळबळजनक व्हिडिओ बनवणं एवढं कासलेचं काम. कराडच्या एन्काउंटरची ऑफर असल्याचा दावा करणाऱ्या कासलेवर अंजली दमान यांची टीका. अंजली दमान या जनतेची दिशाभूल करतायत. निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेंची टीका. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पुन्हा एकदा नाराजी. चैत्यभूमीवर बोलायची संधी न मिळाल्यानं शिंदे नाराज असल्याची सूत्रांची माहिती. रक्ताची 4 माणसं घरात असतील तर भांड्याला भांडं लागतं. शिंदेंच्या नाराजीच्या चर्चेवर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया. अहिल्याबाई होळकर स्मारक आणि कृषी महाविद्यालयाच्या मंजुरीमध्ये आमचाही खालीचा वाटा. राम शिंदेंच्या सत्काराच्या कार्यक्रमात आमदार बालाजी कल्याणकर यांची फिरकी घेताना खासदार अशोक चव्हाणांनी बोलून दाखवली खतखत. अमित शहा येऊनही रायगडच्या पालकमंत्री पदाचा निर्णय नाही. जयंत पाटलांचा टोला. तर विरोधी पक्षातील पाटलांनी काय बोलावं तो त्यांचा निर्णय. सुनील तटकरेंचं प्रत्युत्तर. खासदार सुनील तटकरे आणि मंत्री भरत गोगावले एकाच मंचावर. एकीकडे पालकमंत्री पदावरून वाद सुरू असताना इमारत भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी दोघेही एकाच मंचावर. मंत्री भरत गोगावले उद्या मुंबईत येणार. एकनाथ शिंदेंकडून गोगावलेंना तातडीनं मुंबई गाठण्याचा निरोप. मतदारसंघातील कार्यक्रमात व्यस्त असल्यानं उद्या मुंबई गाठणार. रायगडच्या पालकमंत्री पदावरून नाशिकचं पालकमंत्रीपद अडलं. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गिरीश महाजनांची पालकमंत्री पदावर वर्णी लागण्याची दाट शक्यता. ठाकरेंच्या शिवसेनेत दानवे विरुद्ध खैरेवाद पुन्हा टिपेला. अंबादास दानवे मोठे झाल्यासारखे वागतात. खैरेंचा आरोप. अंबादास दानवेंमुळे शिवसेनेतील अनेक नेते फुटले. खैरेंची टीका. चंद्रकांत खैरेंच्या आरोपांवर बोलण्यास अंबादास दानवेंचा नकार. चंद्रकांत खैरे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना काय तक्रार आणि कारवाई करायची ती करू द्या. मी त्याबद्दल बोलणार नाही. दानवेंचं वक्तव्य. चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांना उद्धव ठाकरेंची गरज नाही. खैरे यांना ठाकरेंची शिवसेनेत दुर्लक्षित केलं जातं. त्यांना सन्मान मिळत नाही. नरेश म्हस्केंची टीका. मुंबईत भाजप भाकरी फिरवण्याच्या तयारीत. मुंबई अध्यक्षपदासाठी प्रवीण दरेकर आणि अमित साटम यांची नावं चर्चेत. फुले चित्रपटाचा वाद थंड करण्यासाठी फडणवीस पुढाकार का घेत नाहीत. सामनातून सवाल. तर महाराष्ट्रात फुले आंबेडकर विरुद्ध फडणवीस असा झगडा. सामनातून टीकास्त्र. गरज असेल तिथे देवेंद्रजी पुढाकार घेतील. ते सामन्याच्या सल्ल्यानुसार काम करत नाहीत तर जनतेच्या हितासाठी कामं करतात. सामना अग्रलेखावर सुधीर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया. फडणवीस विरुद्ध फुले आंबेडकर असा वाद संजय राऊतांच्या मनात. मात्र हा जातीवाद अस्तित्वात येणार नाही. सामनाच्या फुले विरुद्ध फडणवीस अग्रलेखावर चंद्रकांत पाटलांचं उत्तर. अग्रलेख काळजीपूर्वक वाचल्याबद्दल धन्यवाद. राऊतांचा चंद्रकांत पाटलांना टोला. फडणवीस देखील अग्रलेख वाचतात. त्यांना वाचावाच लागतो असंही राऊतांचं वक्तव्य. कोणत्याही आलतू-फालतू वर्तमानपत्रात लिहिलेल्या अग्रलेखावर उत्तर कशाला द्यायचं. सामनातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र विळख्यात सापडला. या आशयाच्या अग्रलेखावर प्रफुल्ल पटेल यांची प्रतिक्रिया. काँग्रेसला मुस्लिमांबद्दल प्रेम आहे तर एखादा मुस्लिम पक्षाध्यक्ष का करत नाहीत. पंतप्रधान मोदींचा सवाल. काँग्रेसनं बाबासाहेब आंबेडकरांना कायम व्यवस्थेबाहेर ठेवलं आणि घटनेचा अवमान केला. मोदींची टीका. मोदी फक्त वक्तव्य करतात. अंमलबजावणी करत नाहीत. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची टीका. संविधानात दलितांसाठी अनेक तरतुदी पण पालन होत नाही. खरगेंचं प्रत्युत्तर. आंबेडकरांच्या पराभवाला आरएसएस आणि जनसंघही जबाबदार. प्रकाश आंबेडकरांचं मोदींच्या काँग्रेसवरील टीकेला प्रत्युत्तर.
मुंबई वॉटर टँकर असोसिएशनचा संप अखेर मागे, यापुढे कारवाई होणार नसल्याचा पालिकेचा शब्द. मुंबई आयुक्तांसोबत झालेल्या बैठकीनंतर टँकरच्या संपावर तोडगा. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट. भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली भाजप काँग्रेस नेत्यांचे एकत्रित पॅनल. काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने, सुरेश हसापुरे, बाळासाहेब शेळके यांचा पॅनलला पाठिंबा. सलमान खानला घरात घुसून मारण्याची धमकी. बॉम्बनं सलमानची गाडी उडवून देण्याचीही धमकी. अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल. धमकीनंतर सलमान खानच्या घराबाहेरच्या सुरक्षेत वाढ. वरळी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल. पीएनबी घोटाळा प्रकरणातील फरार आरोपी मेहुल चोक्सीला अटक. भारताच्या विनंतीनंतर बेल्जियम पोलिसांनी अटक केल्याची सूत्रांची माहिती. मेहुल चोक्सीच्या हस्तांतरणासाठी भारताचं बेल्जियमला पत्र. भारताचं पत्र मिळाल्याची बेल्जियमच्या विधी विभागाची माहिती. मेहुल चोक्सीला कायदेशीर लढा लढण्याची बेल्जियमची मंजुरी. 26/11 हल्ल्याचा मास्टर माइंड तहव्वूर राणाच्या चौकशीचा चौथा दिवस. राणा चौकशीत सहकार्य करत नसल्याची माहिती. पुरावे दाखवून राणावर प्रश्नांची सरबत्ती. पुणे गर्भवती मृत्यू प्रकरणी एमएमसीच्या नोटीसवर प्रश्नचिन्ह. आयएमएच्या राष्ट्रीय अध्यक्षांसह एमएमसीच्या माजी अध्यक्षांचा आक्षेप. गर्भवती मृत्यू प्रकरणी धर्मदा आयुक्तांच्या अहवालासह माता मृत्यू अहवालही आवश्यक. रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया. तनिषा भिसेंच्या मृत्यू प्रकरणात आपल्यावर कोणताही दबाव नसल्याची आमदार अमित गोरखेंची प्रतिक्रिया. हे प्रकरण निकाली लागत नाही तोपर्यंत पाठपुरावा करण्याचं दिलं आश्वासन. दीनानाथ हॉस्पिटल प्रकरणात डॉक्टरला टार्गेट करून उपयोग नाही. संस्था जबाबदार, संस्थेवर कारवाई करावी. अंबादास दानवेंची प्रतिक्रिया. बीड जिल्हा रुग्णालयात आणखी एका मातेचा मृत्यू. महिलेला आधीपासून हृदयाशी संबंधित आजार असल्याचं समोर. सलग दुसऱ्या दिवशी मातेचा मृत्यू झाल्यानं जिल्हा रुग्णालयात चाललंय काय असा सवाल उपस्थित. कोल्हापूरचे शिक्षण महर्षी अनंतराव आजगावकर यांचं निधन. वयाच्या 95व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. कोल्हापुरातील पिंपळगाव उत्तूर परिसरात शिक्षणाची ज्योत पेटवण्याचं त्यांनी काम केलं. नागपुरातील बोगस शिक्षक घोटाळा प्रकरणात तिघांना अटक. नागपुरात 580 बोगस शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी असल्याचं समोर. वेतनापोटी सरकारी तिजोरीला कोट्यवधींचा चुना. ठाणे महापालिका हद्दीतील अनधिकृत आणि बेकायदेशीर इमारती तोडण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश. महापालिकेकडून कारवाईला सुरुवात. फुटपाथवरील बेकायदा पार्किंग मुंबईकरांसाठी अधिक त्रासदायक. पादचाऱ्यांना चालताना करावी लागते तारेवरची कसरत. पुरंदरमधील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाला विरोध कायम. विमानतळासाठी काही गावातील नागरिकांना जमिनी द्याव्या लागणार. गावकऱ्यांशी संवाद साधण्याचा प्रशासनाचा प्रयत्न, मात्र चर्चा करण्यास गावकऱ्यांचा नकार. स्वारगेट कात्रज मेट्रोचं काम 4 महिन्यानंतर सुरू होणार. त्यासाठी निविदा प्रक्रियेला सुरुवात. फेब्रुवारी 2029 पर्यंत मेट्रोचं काम पूर्ण करण्याचं ध्येय. इन्कम टॅक्स भरण्यात महाराष्ट्र नंबर 1. देशातील एकूण 9.19 कोटी करदात्यांनी भरला कर. एकट्या महाराष्ट्रानं 1.39 कोटींचा कर भरल्याची आकडेवारी समोर. राज्यात नोंदणी झालेल्या 50,000 गृहप्रकल्पांपैकी आतापर्यंत केवळ 30%च गृहप्रकल्प पूर्ण. महारेराची माहिती. रखडलेल्या गृहप्रकल्प वेळेत पूर्ण व्हावेत यासाठी महारेराकडून विशेष पथकाची नियुक्ती. राज्यात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता. हवामान विभागाचा अंदाज. अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा. मुंबईकरांना दिलासा. राखीव पाणी साठ्याला राज्य सरकारची मंजुरी. मुंबईला पावसाळा सुरू होईपर्यंत नियमित पाणी पुरवठा होणार. रत्नागिरीत दर सोमवारी पाणी पुरवठा बंद राहणार. नगर परिषदेचा निर्णय. सध्या धरणामध्ये मुबलक पाणीसाठा, मात्र पुढील धोका लक्षात घेता उपाययोजना. अहिल्यानगरमध्ये वादळी वाऱ्यामुळे द्राक्ष पिकांचं मोठं नुकसान. अवकाळीमुळे शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ.
रावेर आणि चोपडा तालुक्यात केळी, मका आणि ज्वारीचं मोठं नुकसान. जळगाव जिल्ह्यात सलग 2 दिवस झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे नुकसान. आमदार अमोल जावळेंकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी. नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये 1 लाखाहून अधिक आंब्याच्या पेट्या दाखल. प्रति 4 डझन आंब्याच्या पेटीला 1500 ते 3500 रुपयांचा भाव. एनडीएमध्ये आता मुलींचाही डंका. ऐरोलीतील हंसिका टिल्लू एनडीएच्या परीक्षेत अव्वल. नेव्हीत जाण्याचं स्वप्न साकार झाल्याची हंसिकाची प्रतिक्रिया. नाशिकच्या मालेगावात शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी धरला 3 पावली नृत्यावर ठेका. डॉक्टर आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भुसेंच्या जनतेला शुभेच्छा. जळगावमध्ये बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त मिरवणुकीचं आयोजन. मंत्री गिरीश महाजनांनी ढोल ताशाच्या गजरात धरला ठेका. भंडाऱ्यात भीमगीतावर आमदार राजू कारेमोरेंनी धरला ठेका. वरठीतील कार्यक्रमात केक कापून केला जल्लोष साजरा. इंदापुरात बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त दुचाकी रॅली. मंत्री दत्तात्रय भरणे रॅलीत सहभागी. मोठ्या संख्येनं भीम अनुयायी रॅलीत सहभागी. अमरावतीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 134वी जयंती उत्साहात साजरी. लेझिम खेळत चिमुकल्यांनी महामानवाला वाहिली अनोखी आदरांजली. सोलापुरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अनोखी मानवंदना. 18,000 बाटल्यांपासून साकारलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं रेखाचित्र. धाराशिवमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बाबासाहेबांच्या जीवनावरील सुंदर देखावा सादर. देखावा पाहण्यासाठी जिल्हाभरातून नागरिकांची गर्दी. छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये भव्य चित्ररथाद्वारे बाबासाहेबांना मानवंदना. महिला, कामगार, शेतकरी, आरबीआय स्थापनेतील योगदान ते पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या समाधीस्थळाला भेट अशा विविध प्रसंगांचं वर्णन. परळी रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या मान्यवरांच्या हस्ते पंचशील ध्वजाचं रोहण. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला फुलांची आकर्षक सजावट. वाशिम जिल्ह्यात आंबेडकर जयंतीनिमित्त सामाजिक कार्यकर्ते तेजाराव वानखडेंचा अनोखा उपक्रम. संविधानाच्या 250 प्रती मोफत वाटण्याचं अभियान. न्यूयॉर्कमध्ये 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिवस म्हणून घोषित. न्यूयॉर्कचे महापौर एरिक ॲडम्स यांची घोषणा. पालघरच्या ग्रामीण भागात ऐन उन्हाळ्यात नागरिकांना वीज महावितरण विभागाच्या ग्रामीण भागात ऐन उन्हाळ्यात नागरिकांना वीज महावितरण विभागाच्या भोंगळ कारभाराचा फटका. रात्रीच्या सुमारास रोज विजेचा लपंडाव सुरू असल्यानं नागरिकांचा महावितरण विरोधात संताप. कॅनडामधून आलेल्या पर्यटकाला पुण्यातील सिंहगड किल्ल्यावर शिव्या शिकवणाऱ्या मुलानं मागितली माफी. 3 ते 4 तरुणांविरोधात पुणे ग्रामीणमधील हवेली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. भाईंदरमध्ये साक्षीदार होण्यावरून 2 कुटुंबांमध्ये तणावाचं रूपांतर तुफान हाणामारीत. पोलिसात गुन्हा दाखल. पुण्यात प्रवासी आणि पीएमपीएमएल चालकामध्ये हाणामारी. पीएमपीएमएल बसच्या मागच्या दारानं उतरायला विरोध केल्यानं हाणामारी. व्हिडिओ व्हायरल. पुण्यात पार्किंगमध्ये ठेवलेल्या फर्निचरच्या वादावरून जोरदार हाणामारी. महिलांनी मारहाण केली. व्हिडिओ व्हायरल. पुण्यात कोयते आणि शस्त्र घेऊन सोसायटीत गुंडांची घुसखोरी. धानोरी परिसरातील सिद्रा गार्डन सोसायटीमधली घटना. भांडूपमध्ये कुख्यात गुंडानं केलेल्या गुन्ह्याची कलमं. लिहिलेला केक कापून वाढदिवस साजरा. झिया अन्सारी असं या गुंडाचं नाव. केक कापून पुन्हा दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न. नाशिक शहरातील रस्त्याच्या कडेला असलेली धोकादायक झाडं तात्काळ हटवा. ठाकरेंच्या शिवसेनेची मागणी. पालिकेनं दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा.
कोल्हापुरात डीजेवर अश्लील नृत्य केल्याप्रकरणी 29 जणांवर कारवाई. विनापरवाना बैलगाडा शर्यत आयोजित केल्यानं कार्यक्रमात कारवाई. नाशिकच्या हत्या प्रकरणात तिघांसह एका विधी संघर्षित पोलिसांच्या ताब्यात. इतर संशयित अद्याप फरार. काल रात्री पांडवलेणी परिसरात मध्यधुंद टोळक्यानं राम बोराडे आणि राजेश बोराडे यांच्यावर धारदार शस्त्रानं हल्ला केला होता. अमरावतीत अनेक शंकरपटात पहिला क्रमांक पटकवणाऱ्या बैलाची चोरी. काही तासातच बैल मालकानं चोराला आणि बैलाला शोधून काढलं. चांदूर बाजार पोलिसांनी चोराला घेतलं ताब्यात. पंढरपूर ते लंडन दिंडीला विठ्ठल मंदिरातून सुरुवात. 21 जूनला 18,000 किलोमीटरचा प्रवास करून दिंडी लंडनला पोहोचणार. लंडनमध्ये विठुरायाचं मंदिर उभारणीचं काम. राहता शहराचं ग्रामदैवत राजा वीरभद्र महाराजांची यात्रा उत्साहात संपन्न. मानाची काठी खांद्यावर घेऊन रथाची मिरवणूक. बगाड यात्रेचा थरार अनुभवण्यासाठी हजारो भाविकांची गर्दी. बेडच्या आष्टी तालुक्यात बावी गावात महंत कानिफनाथ महाराजांच्या नारळी सप्ताहाची सांगता. 51 क्विंटल बुंदी आणि भाताच्या महाप्रसादाचा लाखो भाविकांनी घेतला लाभ. सिंधुदुर्गातील तिराली खोऱ्यातील हत्तीच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू. पालकमंत्री नितेश राणेंनी घेतली मृत शेतकऱ्याच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट. रणरणत्या उन्हात चिखलात आनंद लुटणारे बाहुबली टस्कर हत्ती कॅमेऱ्यामध्ये चित्रित. एकीकडे नागरिकांची हत्ती पकड मोहीम तर दुसरीकडे निसर्गाच्या सानिध्यात मनसोक्त आनंद घेणारे सिंधुदुर्गातील घोडगेवाडी गावातले हे हत्ती. काँग्रेसच्या 2 दिवसांच्या शिबिरानंतर गुजरात काँग्रेसमध्ये मोठे बदल. गुजरातमध्ये नवीन चेहऱ्यांना संधी देण्यासाठी काँग्रेसनं निरीक्षक नेमले. अयोध्येतील रामजन्मभूमी मंदिरात कलश पूजन संपन्न. मंदिराच्या मुख्य शिखरावर विधिवत कलश स्थापना. सकाळी 10:15 संपन्न. वाहतूक रेटिंग संस्था स्कायट्रॅक्सकडून जगभरातील टॉप 100 विमानतळांची यादी जाहीर. या यादीत दिल्ली विमानतळ 32, बंगळुरूचं कॅम्पेगौडा विमानतळ 48 तर मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ 73व्या क्रमांकावर. गुजरातच्या सीमेवर 1800 कोटींचं 300 किलो ड्रग्ज जप्त. तटरक्षक दल आणि गुजरात एटीएसची मोठी कारवाई. पश्चिम बंगालमधील हिंसाचाराला भाजप आणि आरएसएस जबाबदार. काही संघटना द्वेष पसरवतात आणि दंगली घडवतात. वक्फ कायद्याविरोधात होत असलेल्या हिंसाचाराप्रकरणी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग यांचं वक्तव्य. रोहितला कॅप्टन करा. साई मंदिरातून बाहेर पडणाऱ्या नीता अंबानींकडे चाहत्यांची मागणी. यावेळी हात जोडून नीता अंबानी म्हणाल्या की बाबा की मर्जी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.